हाय गाईज, आज आम्ही बनवतोय साबुदाण्याची खिचडी. चला तर प्रथम आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी. तर चला तर मग खिचडी बनवून घेऊया. मिक्सीच्या भांड्यामध्ये आता शेंगदाणे, मीठ आणि मिरच्यांचे तुकडे आता मी वाटून घेणार आहे. तर चला तर मग आपण हे पहिले वाटून घेऊया. हा तो चलो आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये. तेलात मी टाकलंय जिरं, कढीपत्ता, बटाटा आणि मिरची आणि त्याला आता जरा भाजून घेते. हां, तर माझं इथे वाटण्याचं काम चालू आहे. तो मी जरा अजून वाटून घेते कारण की शेंगदाणे जरा अजून बारीक हवे होते तर थोडंसं मीठ टाकते आणि शेंगदाणे वाटून झाले की मी ते शेंगदाणे याच्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते. झाले का ग बाई वाटून दे. हां, तर झाले आहेत माझे शेंगदाणे, मिरची आणि ते वाटून. तर माझं इथं वाटून झालेलं आहे. फोकस करा. आता मी हे शेंगदाण्याचं कूट साबुदाण्याला मिक्स करून घेते आणि हलवून बघते हे जरा झालं की नाही चांगलं बारीक. चालेल, जाडं मोठं असलं तरी चालेल. माझ्या मुलीला ना साबुदाणे खूप आवडतात म्हणून मी साबुदाणे आवडीने करते त्यांच्यासाठी आणि तिला भूक सुद्धा लागलेली आहे. तर साबुदाणे बनवायचा लवकर लवकर आम्ही हे प्रयत्न करतोय. ती पण आली मदत करायला. काही खरं नाही, आमचं साबुदाण्याचं सगळेजण एन्जॉय करतात. मज्जा असते आता. काही साबुदाण्याची खिचडी न होता उपास नाही, तापास नाही, काहीच नाही. हे आमचं सगळं असं गंमत म्हणून सगळं चाललेलं आहे. तर बघूया आता खिचडीला किती चव येते. मग आता काय करायचं, हे शेंगदाण्याचं कूट साबुदाण्याला मिक्स करून घेते आणि देते ह्यांना साबुदाण्याची खिचडी बनवून. तर इकडे बटाटा आपला शिजत आहे आणि बाहेर बघा मस्त व्ह्यू दिसतोय आणि मस्त गार हवा देखील सुटली आहे मोकळ्या हवेमध्ये. परत नदी वगैरे पण. तर खूप कूल वातावरण झालं आहे बाहेर आणि घरात गरमागरम खिचडी. वा, स्वादच अनोखा. तर आमचं इथं चालूच आहे खिचडी. तर ते वाटण बनवून घेतलेलं आहे तर ते आता शिजत टाकायचं खिचडीमध्ये ग्राइंड करून. तर आम्ही दोघी ते करतोच आहे. तर मिनिमम पण आता रेडी झालेली आहे, ती मला हेल्प करायला परत आली आहे. तो आता शेंगदाणे मिरचीचं कूट आता मी याच्या साबुदाण्याला मिक्स करून घेते आणि मग त्याला कढाईमध्ये टाकते शिजायला आणि मग त्याला चांगलं भाजून 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 शिजेपर्यंत तेलामध्ये चमचमीत शिजेपर्यंत सुगंध वास सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि मग गरमागरम खिचडी खायची एन्जॉय करायचा. ओके ओके प्रार्थना. ओके. तर मित्रांनो, आपण इथे जे वाटण वाटलं केलेलं आहे आणि ते आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया. ते पहिले आपण तर आता साबुदाण्याची खिचडीला भाजून घेतोय शिजेपर्यंत. मस्तपैकी सुगंध येईपर्यंत त्याला मस्त परतून परतून घ्यायचा. साबुदाणा कच्चा राहिला नाही पाहिजे आणि बटाटा सुद्धा. मग त्याला भाजून 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 चाललंय ते भाजणं, मिक्स करणं. भाजून भाजून घेतोय आणि जर तसा सोडला ना तर मग तो साबुदाणा आता हां, तर मग आता हे जे आपण बनवलेलं आहे खिचडीचं सार आपण इथे परतून घेऊया. कारण की मिरच्या थोड्याशा कच्च्या असल्यामुळे आणि खिचडी पण थोडी कच्ची असल्यामुळे त्याला आपण परतून परतून चांगलं तेल टाकून घेऊया. तो मला तेच परतायचं काम चालू आहे. तर मला थोडं जमलं नाही तर मिनिमम मला हेल्प करते परतण्यासाठी. सो आम्ही ते कमीत कमी 5-6 मिनटं तरी ते परतून घेतलं. आणि तर काय हे लिंबूचं काहीतरी गोळी होती ते मी खाल्ली तर मला खूप उलटीसारखं व्हायला लागलंय. ते मी खाल्लं तर मळमळल्यासारखं. ॲक्च्युली ते खराब झालंय असं. मग ते मिनी आणि एडिटरनी ते दोघांनी पण ते खाल्लं आणि आमच्या दोघांना पण उलटीसारखं व्हायला लागलं.
हां, तर आमची इथं मस्ती मजाक चालूच आहे. तर इथं आपली खिचडी बनतीये. तर खिचडी खाऊन जरा टेस्ट येईल तोंडाला. तर ते उरलेलं जे आपलं वाटण होते परत आपण खिचडीत टाकून परत आपण परतू. हे साबुदाण्याची खिचडी भाजून घेते. मस्तपैकी भाजली ना, तुम्हाला ही भाजून झाल्यावर ही साबुदाण्याची खिचडी आम्ही खाऊन झाल्यावर तुम्हाला सांगतोय, आम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा प्लीज. पुढच्या अजून रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. हो गाईस, तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. तर माझी आजी आहे मिनिमम, तर तिला बोलायला थोडं इंग्लिश जमलं नाही, तो प्लीज समजून घ्या. चॅनलला प्लीज कृपया करून बापरे, मी तर हिंग टाकायची विसरलीच होती. आता हिंग थोडीशी टाकते. वरून टाकली तरी चालते. हिंग्याचं तसं काही नसतं. साबुदाण्याने पोट फुगतं ना, म्हणून हिंग कंपल्सरी आहे. तशी पण मी खिचडी भाजूनच घेते ना, तर ती तेलामध्ये मस्त परतून होऊन जाईल. आणि मग त्याला मिक्स करते मस्तपैकी. आणि भाजून 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 घेतल्यानंतर हिंग पण मिक्स होईल मस्तपैकी. आणि त्याचा सुगंध पण येईल छान, आहे की नाही. मग झालं झालं आता काय. हां, तरी ती खिचडी मी काढून बघितली बाहेर, तर ती शिजली नव्हती. तर मी ते परत गॅस थोडासा फास्ट करून ते अजून थोडं परतून घेते ताकी ते शिजू शकेल. तर अशी थोडीशी उलटी-पालटी करून माझं परत असं काम चालू आहे. हात तर फार दुखतात आहे माझे. पण खिचडी तर शिजायलाच हवीनच. नाही शिजली तर पोट दुखेल, पोट फुगेल. तर मी ते परतूनच घेते. तर ते अजून. आणि ही खिचडी तर आमची झालेलीच आहे. आणि उद्याची तयारी आम्ही करू. रात्री पीठ वगैरे मळून ठेवू. आणि उद्याची व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब प्लीज आम्हाला करा. छोले भटुरे ची पद्धत आमची आहे, म्हणजे माझी. ह्याला मी जास्त काही नारळ. तर फायनली माझी खिचडी इथे शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये काढून घेऊया खिचडी. ऑलरेडी खिचडी झालेली आहे. तर आता ही खिचडी मी माझ्या मम्मीला जाऊन सर्व करणार आहे. तर चला, तर मग आता खिचडी आपण अशा प्रकारे झालेली आहे, तर मम्मीसाठी घेऊन जाऊया. तो चला. तर मम्मीने खाल्लेली आहे खिचडी. तर फायनली मम्मीला खिचडी आवडली. तिने ओके थम्स अप. ओके बाय गाईज. बघा आमचा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय. थँक्यू.